सो आपण हे बघत होतो की जर तुमच्याकडे 100 पैसे असतील तर त्या 100 पैशांपैकी 80 पैसे खर्च केले, याचा अर्थ 80 हा तुमचा तुम्ही काय स्पेंड केलं डिवायडेड बाय चेंज इन इन्कम काय आहे 100 आणि म्हणून 100 पैसे. सो 80 डिवायडेड बाय 100 दॅट इज 0.8 म्हणजे तुमची खर्च करण्याची मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम आहे 0.8. येतंय लक्षात? लेट्स स्टार्ट विथ दिस व्हिडिओ. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना, राईट? Yes, ma'am. 0.80 divided by 1. If consumers only spend 30 cents of every $1 of additional income, then MPC would be 30 cents. सेम मगाशी बघितलं होतं तसंच उदाहरण आहे. जर तुमचा ऍडिशनल इन्कम 1 असेल किंवा 100 पैसे असेल आणि त्यातले फक्त तुम्ही 30च पैसे खर्च करत असाल ऍडिशनली, तर तुम्ही परत काय करणार? 30 पैसे डिवायडेड बाय 100. त्यांनी पॉइंट मध्ये घेतलंय, आपण पैशात घेतलंय. ओके, सो 30 पैसे डिवायडेड बाय 100 पैसे म्हणजे पुन्हा एकदा 0.3 अशीच तुमची एमपीसी होईल. 30 cents divided by 1. When compared on the same graph, the 0.8 curve will be much steeper than the 0.3 curve. हे खूप फास्ट फास्ट सांगतात की नाही. ओके, सो बघा, जेव्हा तुम्ही असा विचार करताय तेव्हा 0.3 म्हणजे एमपीसी मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम जेव्हा 0.3 आहे तेव्हा तुमचा कर्व जास्त फ्लॅटर आहे. म्हणजे थोडं आणखीन खाली गेला तर फ्लॅट लाईनच होईल असा कर्व आहे. मात्र 0.8 आहे तेव्हा तो चांगला तिरका दिसतोय आपल्याला. तो जो जास्त तिरका दिसतो त्याला स्टीपर कर्व म्हणतात. आणि त्याचा अर्थ असा असतो की दोन्ही वाय ऍक्सिस वर जे काही आहे आणि एक्स ऍक्सिस वर जे काही आहे, म्हणजे इन्कम आहे एक्स ऍक्सिस वर, कन्झम्पशन आहे वाय ऍक्सिस वर, तर या दोघांमधलं रिलेशन खूप जास्त गहिर आहे. ओके, म्हणजे थोडक्यात इन्कम वाढलं की कन्झम्पशन पण वाढणार, हे जास्त प्रॉमिनंट रिलेशन आपल्याला दिसतं जेव्हा कर्व स्टीपर असतो. लेट द कर्व बिकम फ्लॅटर आणि ते म्हणतं की तुमचं रिलेशन वीकर आहे. ओके, तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते की का स्टीपर आणि फ्लॅटर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो फ्लॅटर कर्व म्हणजे वीकर रिलेशन, म्हणजे इन्कम वाढेल त्या प्रमाणात कन्झम्पशन मोठ्या प्रमाणावर वाढणार नाही. वेरॅज स्टीपर कर्व 0.8 चा म्हणजे तुमच्या इन्कम आणि कन्झम्पशन मध्ये चांगलं रिलेशन आहे. जेव्हा तुमचं इन्कम वाढेल त्या तुलनेत तुमची कन्झम्पशन वाढेल. 0.3 curve. The MPC varies depending on the consumer's income level. सो तुमची एमपीसी चेंज होते डिपेंडिंग ऑन तुमचं इन्कम कसं चेंज होत आहे त्यावर. सो एमपीसी हा काही कॉन्स्टंट फॅक्टर नाहीये, तो चेंज होणार आहे आणि तो चेंज कशाच्या तुलनेत होतो की तुमचं इन्कम कसं चेंज होत आहे. Lower income consumers tend to have a higher MPC. सो ज्यांच्याकडे लोअर इन्कम असतं ते जास्तीत जास्त कन्झ्युम करतात कारण ते कमीत कमी सेव्ह करतात. कारण ऑब्व्हियसली जर माझं इन्कम 5,000 रुपयेच असेल महिन्याचं, तर माझ्या ग्रोसरीमध्येच माझे 4,000 जात असतील, कदाचित 2,000 जात असतील कदाचित. मग मला घराचं भाडं 1,000 रुपये द्यायला लागत असेल, मग मे बी मला रोजच्या आणखीन काही कपडे किंवा तत्सम घेण्यात आणखीन 1,000 रुपये द्यायला लागत असतील. सो 5,000 पैकी मी 4,000 खर्च करते माझं इन्कम लो असताना. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते? सो जेव्हा माझं 5,000 इन्कम आहे तेव्हा त्या 5,000 इन्कम साठी मी ऑलरेडी त्यातले जर समजा 4,000 खर्च करत असेल, ज्याला आपण 4K असं म्हणूया. ओके, 4K याचा अर्थ असतो पुढे 3 शून्य लावणं म्हणजे 1000. सो त्यातले जर मी 4K 4,000 रुपये खर्च करत असेल तर उद्या माझं जेव्हा इन्कम 10,000 होईल तेव्हा मला सांगा, तेव्हा माझी ऍक्च्युअल खर्च पूर्वी 4,000तच भागत होते. तरी असा विचार करा की जास्त इन्कम वाढल्यामुळे मला जरा आनंद झाला आणि मी 6,000 खर्च करायला लागले. तुमच्या लक्षात येतंय? जसं इन्कम वाढलं तशी माझी खर्च करण्याची टेंडन्सी कमी होत गेली. सो दॅट इज वाय जेव्हा लो इन्कम असतं तेव्हा तुमची मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम ही जास्त असते ऍज कम्पेअर्ड टू तुमचं इन्कम जेव्हा हायर टेंडन्सीकडे जातं. इन्कम वाढतं तेव्हा मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम कमी होते. तुम्हाला याच्यावर नोट येऊ शकते. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड की एमपीसी जर आलं तर तुम्हाला त्याच्यावर नोट लिहिता आली पाहिजे. ओके ओके, मला माझी चित्र मिटवू दे.
and thus a steeper MPC curve than higher income consumers. This is based on the assumption that the higher income consumers have satisfied most of their consumption needs and thus will save a greater percentage of additional income. Knowing the MPC helps economists predict the second. effect भरपूर of सारी इंग्लिश consumption गोष्ट केली needs की नाही. and thus will save a सो त्यांनी असं म्हणायचा प्रयत्न केलाय सिम्पली तुम्हाला सांगताना की दिस इज बेस्ड ऑन द अझम्पशन. अशी अझम्पशन आहेत की आपण जेव्हा म्हणतोय की लोअर इन्कम वाल्यांची एमपीसी जास्त असेल आणि हायर इन्कम वाल्यांची एमपीसी कमी असेल असं आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा आपण असं अझम्पशन देत असतो की ज्यांचं इन्कम हाय आहे, हायर इन्कम कंझ्युमर्स, असे जे कंझ्युमर आहेत ज्यांचं इन्कम हाय आहे त्यांचे ऑलरेडी जे बेसिक नीड्स आहेत त्या ऑलरेडी फुलफिल झाल्या आहेत, कम्प्लीट झाल्या आहेत. 4,000 रुपयामध्ये ग्रोसरी ऑलरेडी घरात आलेली आहे. सो बाकीचा जे एक्स्ट्रावाला खर्च जो असेल, जो आपण लिजरली खर्च म्हणतो, म्हणजे विश्रांतीचा, आरामाचा खर्च, लक्झरियस खर्च, तो मे बी माझा पुढच्या 2,000 मिटणार आहे आणि म्हणून मी 6,000 इनफ मानू शकते माझा खर्च. वेअर ॲज 5,000 मध्ये माझा तो 4,000 होत होता, 1,000च सेव्हिंग होत होतं. अँड दस इट विल सेव्ह द ग्रेटर पर्सेंटेज ऑफ द ऍडिशनल इन्कम. त्यामुळे जेव्हा ऍडिशनल इन्कम होईल तेव्हा सेव्हिंग्ज वाढेल. मगाशी 1,000 सेव्हिंग होत होतं जेव्हा 5,000 इन्कम आणि 4,000 खर्च होता, पण आता जेव्हा 10,000 इन्कम झालंय तेव्हा 6,000 खर्च झालाय. सो मगाशी मी 1,000 सेव्ह करत होते, आता मात्र 4,000 सेव्ह करणार आहे. येतंय लक्षात? त्यामुळे जसं तुमचं इन्कम वाढेल तसं कन्झम्पशन वाढतंच, पण त्याच्याबरोबर सेव्हिंग्स पण वाढतं. म्हणजे एमपीसी बरोबर एमपीएस असा फॅक्टर क्रिएट होतो, दॅट इज मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह, म्हणजे लोकांची टेंडन्सी सेव्ह करण्याची. सो जसं इन्कम वाढतं तसं लोकांची मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह पण वाढत जाते. सिम्पली थोडंसं चित्र काढूया आणि म्हणूया इन्कम म्हणजे वाय. वाय जेव्हा वाढलं तेव्हा तुमची एमपीसी म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, टेंडन्सी टू कंझ्युम वाढली, बरोबर आहे, पण ऍट डिक्रीजिंग रेट. आणि एमपीएस वाढली, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह ऍट डिक्रीजिंग रेट. येते सॉरी, नॉट डिक्रीजिंग रेट, मी चुकून बाण चुकीचा काढलाय, ऍट इन्क्रीजिंग रेट ओनली. तुमचं मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह म्हणजे तुमचं सेव्हिंग्स पण वाढेल, कन्झम्पशन पण वाढेल. कन्झम्पशन कमी कमी वाढत जाईल पण सेव्हिंग मात्र हायर जोरावर वाढत जाईल. इन्कम वाढलं की कन्झम्पशन थोडं कमी वाढेल पण सेव्हिंग्स मात्र इट विल गो हायर. ओके, तुमच्या लक्षात आल्यात या दोन कन्सेप्ट मी तुम्हाला आता समजावल्यात, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम आणि मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह. येतं हे लक्षात तुमच्या? नक्की. जर समजा तुमच्या लक्षात येत नसेल तर प्लीज येस येस प्लीज, तर तुम्ही प्लीज मला विचारणं अपेक्षित आहे आणि हा व्हिडिओ परत परत बघून समजून घेणं अपेक्षित आहे. आज मी तुमच्या समोर बसून तुम्हाला हे शिकवू शकत नाहीये, डझंट मीन तुम्ही शिकायचं नाहीये. मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू शिकवलंय, तुम्ही ते शिकणं गरजेचं आहे. ओके, a greater percentage of additional income. Knowing the MPC helps economists predict the effect of government initiatives targeted to increase production, which increases revenue and stimulates consumption. सो एमपीसी तुम्हाला नेहमी उपयोगी पडते गव्हर्नमेंटने कशा पॉलिसी तयार कराव्यात हे लक्षात घ्यायला. इकॉनॉमिस्टना हे प्रेडिक्ट करता येतं, हे ठरवता येतं की आज जी समाजाची किंवा आज जी कंझ्युमरची एमपीसी आहे, टेंडन्सी आहे कन्झम्पशन करण्याची, त्याने कसा काय भविष्यातलं रेव्हेन्यू वाढेल, कसं काय कन्झम्पशन वाढेल, मार्केट कोणत्या सिच्युएशनला जाईल, एटसेट्रा एटसेट्रा. ओके, सो आय गेस मी तुम्हाला मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम वरती पूर्णपणे काय म्हणू आपण त्याला, काय काय मला सांगता येत होतं ते सगळं सांगायचा प्रयत्न केलाय. फक्त तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम वर जेव्हा नोट येईल तर ती तयार करण्यासाठी तुम्हाला या लिंकवर जायला लागेल आणि या लिंकवरनं ऍटलिस्ट छोटे छोटे तुमच्या भाषेतले एक 10 पॉइंट तरी क्रिएट करायला लागतील. येतंय लक्षात? आणि नाही आलं तर तुम्ही मला विचारणार आहात ऑब्व्हियसली. सो केन्स अज्युम कन्झम्पशन फंक्शन टू बी स्टेबल ऍट अ शॉर्ट रन. केन्स असं अज्युम करतो त्याच्या थिअरीत की कन्झम्पशन फंक्शन हे छोटं असेल.
बघा एकदा रिफ्रेश करूया. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं की केन्सची जनरल थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट कशी असणार आहे, तर तुमचं एम्प्लॉयमेंट डिपेंड असणार आहे तुमच्या आउटपुटवर, पण आउटपुट विल बी ऑलवेज इक्वल टू टोटल इन्कम, आणि म्हणून टोटल इन्कम म्हणजे नॅशनल इन्कम. सो नॅशनल इन्कम विल बी इक्वल टू युअर टोटल एम्प्लॉयमेंट. तुमची एम्प्लॉयमेंट विल बी डिपेंडिंग ऑन इफेक्टिव्ह डिमांड. इफेक्टिव्ह डिमांड म्हणजे मार्केटमध्ये ऍक्च्युअल असलेली डिमांड, त्याच्यावरती तुमची व्हॅल्यू ऑफ एम्प्लॉयमेंट डिपेंड करणार आहे. पण ही इफेक्टिव्ह डिमांड 2 फॅक्टरवर अवलंबून असते, जे 2 फॅक्टर असतात एडीएफ, एएसएफ, ऍग्रीगेट डिमांड फंक्शन, ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन. आणि तुम्हाला इफेक्टिव्ह डिमांड तेव्हाच फाइंड आउट करता येते ज्या पॉइंटवर एडीएफ इज इक्वल टू एएसएफ, म्हणजे ऍग्रीगेट डिमांड विल बी इक्वल टू ऍग्रीगेट सप्लाय, आणि त्याच पॉइंटवर तुम्हाला मिळते इक्विलिब्रियम प्राइस. केन्सने तुमचा जो एएसएफ आहे म्हणजे ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन, हा शॉर्ट रन ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन घेतलाय, म्हणजे छोट्या काळासाठी असणारा ऍग्रीगेट सप्लाय. आणि त्याच्या म्हणण्यानुसार शॉर्ट रन मध्ये ऍग्रीगेट सप्लाय हा कॉन्स्टंट असतो, आणि म्हणून आपण तो 45 डिग्री लाईनवर घेतो, विच इज कॉन्स्टंट. पण तुमचं त्यामुळे इक्विलिब्रियम लेव्हल कशावर अवलंबून असते किंवा कशामुळे चेंज होऊ शकते, ऍग्रीगेट डिमांड फंक्शनमुळे. ऍग्रीगेट डिमांड फंक्शन कधी वाढतं कधी कमी होतं. कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंटवर अवलंबून असतं ते C+I, पण जेव्हा कन्झम्पशन किंवा इन्व्हेस्टमेंट वाढतं, ऍग्रीगेट डिमांड कर्व तुमचा वर शिफ्ट होतो, अपवर्ड शिफ्ट होतो. कन्झम्पशन किंवा इन्व्हेस्टमेंट कमी झालं तर ऍग्रीगेट सप्लाय डिमांड कर्व तुमचा खाली शिफ्ट होतो, डाऊनवर्ड शिफ्ट होतो. जेव्हा तुम्ही कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शनचा विचार करता, तर त्यातलं कन्झम्पशन फंक्शन 2 फॅक्टरवर अवलंबून असतं, ते म्हणजे साईज ऑफ इन्कम, म्हणजे तुमचं केवढं इन्कम तुम्हाला मिळतंय ते, आणि दुसरं म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम, म्हणजे चेंज होणाऱ्या इन्कमच्या तुलनेत तुमची कन्झ्युम करण्याची टेंडन्सी, इच्छा किती चेंज होतीये ते, दॅट इज अ मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम, MPC. केन्सने असं अज्युम केलं होतं की तुमचा जो तुमचं जे कन्झम्पशन असेल ते शॉर्ट रन साठीच असेल. ओके, याच्या पुढे काय म्हणतोय केन्स ते बघूया. इन्व्हेस्टमेंट फंक्शन जे आहे, मग असे आपण कन्झम्पशन फंक्शन बद्दल बघितलं होतं, जे साईज ऑफ इन्कम आणि MPC वर अवलंबून होतं. आता इन्व्हेस्टमेंट फंक्शन आहे ते तुमचं 2 फॅक्टरवर अवलंबून असतं. पहिलं असतं मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल, MEC. मग अशी मी चुकून एक्सपेंडिचर म्हणलं होतं बहुतेक. ओके, सो दॅट इज मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल, म्हणजे काय ते पण आपण बघणार आहोत, डोंट वरी. आणि रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट ही खूप सोपी गोष्ट आहे. तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करता, तुम्ही जे सेव्हिंग केलेलं असतं आधी, त्याचीच इन्व्हेस्टमेंट कन्व्हर्ट होत असते, बरोबर. पण तुम्ही जे सेव्ह केलंय ते सेव्ह करण्यावरती, तुम्ही जे पैसे सेव्ह करता त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळतं बँकेतून, बरोबर आहे. बँकेतून, पोस्टातून, जिथे कुठे सेव्ह केलं असेल. सो ते इंटरेस्ट मिळण्याचा जो रेट असतो 4%, 5%, त्याला म्हणतात रेट ऑफ इंटरेस्ट. आणि त्यामुळे आपल्याला कळतं की तुमचं इन्व्हेस्टमेंट फंक्शन, तुमची इन्व्हेस्टमेंट कोणत्या 2 फॅक्टरमुळे इफेक्ट होते, मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल आणि रेट ऑफ इंटरेस्ट. Keynes consider investment function as highly unstable function. इन्व्हेस्टमेंट तुमची नेहमी काळाच्या तुलनेत बदलत असते पटापट, ती स्टेबल नसते, असं केन्सचं म्हणणं होतं. ओके, लेट्स सी अहेड. MEC, दॅट इज मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल, ही 2 फॅक्टरमुळे डिटरमाइन केली जाते, शोधली जाते, किंवा ही 2 फॅक्टरमुळे उदयाला येते. ओके, पहिलं प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड, तुम्ही जे कॅपिटल मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते किंवा कॅपिटल जे कामाला लावलं जात आहे त्यातून तुम्हाला किती फायदा मिळणार आहे, दॅट इज अ प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड. आणि दुसरं सप्लाय प्राइस ऑफ कॅपिटल ऍसेट्स, म्हणजे कॅपिटल ऍसेट्स ज्या काही खरेदी केल्यात त्याची ते सप्लाय करण्याची प्राइस काय आहे. ओके, Keynes considered MEC as highly fluctuating phenomenon, म्हणजे सतत बदलणारं डायनामिक फेनॉमेनॉन असं म्हणून, बिकॉज इट डिपेंड्स ऑन बिझनेस सायकोलॉजी. जो माणूस बिझनेसमध्ये, जे लोक इन्व्हेस्टर्स आहेत बिझनेस मधले, बिझनेसशी रिलेटेड इतर एक्सटर्नल इंटरनल फॅक्टर्स आहेत, या सगळ्यावरती एक जी बिझनेस सायकोलॉजी तयार होते, एक जो बिझनेस माइंडसेट तयार होतो, त्याच्यावरनं ठरते तुमची MEC, दॅट इज मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल. तुम्ही जे कॅपिटल गुंतवलंय त्याची शक्ती,
तुम्हाला परत पैसे मिळवून देण्याची किंवा त्याचा प्रोडक्टिव्हिटी त्या कॅपिटलची. ओके, आणि ही अतिशय फ्लक्च्युएटिंग असते, अतिशय काय म्हणू आपण फ्लेक्झिबल, चेंज होणारी सतत सतत, असं केन्सचं म्हणणं होतं. ओके, सो रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज RI is determined by supply of money and demand of money, that is liquidity preference. म्हणजे तुम्हाला तुमच्या लिक्विडिटी प्रेफरन्स काय असतो, तुम्हाला तुमच्या घरात किती पैसे ठेवायचे. ओके, सो असा विचार करा की दरवेळी आपण सगळेचे सगळे पैसे घरात नाही ठेवत, जे सॅलरी येते ती बाबांची, आईची, तुमच्यापैकी कोणी जॉब करत असेल त्यांची. तुम्ही काय करता, त्यातला थोडा पोर्शन घरात ठेवता, बाकीचे सगळे बँकेत किंवा तत्सम गोष्टींमध्ये ठेवले जातात, काही ठिकाणी इन्व्हेस्ट केले जातात. सो ऍक्च्युली लोकांना किती पैसे खिशात ठेवण्याची गरज आहे याच्यावरती डिटरमाइन होतो रेट ऑफ इंटरेस्ट. सिम्पली सांगायचं झालं तर घरी आपण पैसे का ठेवतो, काहीतरी इमर्जन्सी येईल, काहीतरी प्रॉब्लेम होईल, आणि म्हणून त्यावेळी आपल्या घरात काहीतरी पैसे असावेत, हात खर्चाला पैसे असावेत, आणि म्हणून तुमचा जो लिक्विडिटी प्रेफरन्स आहे तो किती मोठा आहे याच्यावर ठरतो. जर लिक्विडिटी प्रेफरन्स मोठा असेल, डिमांड फॉर मनी जर मोठी असेल, तर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट खूप कमी होतो, कारण तुम्ही खूप कमी सेव्ह करता. अशा वेळी तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट वाढवून लोकांना लुअर करायला लागतं की आमच्याकडे सेव्ह करा, आमच्याकडे सेव्ह करा. म्हणजे मग लोकांचा लिक्विडिटी प्रेफरन्स, घरात पैसे हार्ड कॅश ठेवण्याचा प्रेफरन्स कमी होतो. सो सिम्पली तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट 2 फॅक्टरनी डिटरमाइन होतो, सप्लाय ऑफ मनी, डिमांड ऑफ मनी. सप्लाय ऑफ मनी इज रेग्युलेटेड बाय मॉनिटरी ऑथॉरिटीज, RBI, गव्हर्नमेंट. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सो RBI, गव्हर्नमेंट अशा ज्या ऑथॉरिटीज आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, ते ठरवतात तुमच्या इकॉनॉमीमध्ये किती मनी सप्लाय असला पाहिजे. ओके, जे आपण पुढे पुढे बघणार आहोत त्याच्याबद्दल काय म्हणू इन डेप्थ. ओके, आणि लिक्विडिटी प्रेफरन्स इज डिटरमाइंड बाय ट्रान्झॅक्शन्स, प्रिकॉशनरी, स्पेक्युलेटिव्ह मोटिव्स एटसेट्रा. सो तुमचे लिक्विडिटी प्रेफरन्स हा कशामुळे ठरवला जातो की तुम्ही काय ट्रान्झॅक्ट करताय घरी बसून, किती ग्रोसरी आणताय महिन्याला, तुम्हाला रोजचा हात खर्च किती आहे हे. त्याबरोबर प्रिकॉशनरी म्हणजे उद्या काही होईल का, मला अचानक हॉस्पिटलमध्ये जायला लागेल का, मला अचानक बाहेर जायला लागेल का, कुणी नातेवाईकाला मदत करायला लागेल का. सो दॅट इज अ प्रिकॉशनरी मोटिव्ह की त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या खिशात पैसे ठेवायचा विचार करता. सिम्पली स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह म्हणजे उद्याच्या टेन्शनमुळे आज पैसे घरात ठेवणं, म्हणजे बँका बुडतील का, जर समजा बँकेने रेट कमी केले इंटरेस्टचे, तर माझं सेव्हिंग्स वरचं इंटरेस्ट कमी होईल, मग त्यापेक्षा घरीच पैसे ठेवलेले बरे. सो दीज आर स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. कुठले 3 बघितले आपण, कशामुळे तुम्ही तुमच्या घरात पैसे ठेवण्याचा जास्त विचार करता, ट्रान्झॅक्शन म्हणजे खर्चाची कारणं, दुसरी गोष्ट प्रिकॉशनमुळे की उद्या काही होईल या भीतीने, किंवा आज काहीतरी एक प्रिकॉशन्स घरी असला पाहिजे थोडासा पैसा, आणि त्याच्यानंतर स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह, उद्या काही होईल हे फ्युचर एक्सपेक्टेशन ठेवून की सेव्हिंग्स रेट कमी होतील किंवा तत्सम गोष्टी, किंवा मार्केट वाढेल आणि त्यामुळे घरात पैसे असतील तर चांगलं, एटसेट्रा. सो केन्स कन्सिडर रेट ऑफ इंटरेस्ट इज अ स्टेबल फिनॉमिनॉन. त्याच्या दृष्टीने MEC दॅट इज मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल हे अतिशय अनस्टेबल फिनॉमिनॉन आहे, पण रेट ऑफ इंटरेस्ट मधलं एक अतिशय स्टेबल फिनॉमिनॉन आहे, ते फार पटापट चेंज होत नाही. याच्या पुढचा तुमचा ऍक्च्युअल इम्पॅक्ट होतो. अकॉर्डिंग टू केन्स, इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर इज द मेन डिटर्मिनंट ऑफ लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. दॅट्स वाय तुमची एम्प्लॉयमेंट डिटरमाइन करण्यासाठी कन्झम्पशन पेक्षा इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर हा मोठा घटक ठरतो, कारण इन्व्हेस्टमेंट केली तरच तुमचे जॉब वाढतात, तरच नवीन फर्म सुरू होतात, नवे बिझनेस सुरू होतात, ऑलरेडी जे बिझनेस आहेत ते एक्सपांड होतात, आणि त्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढते. So investment expenditure is main determinant of level of employment. The greater the difference between MEC and RI, म्हणजे जेव्हा मोठा डिफरन्स तयार असतो मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल आणि रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये, the higher the inducement to invest and vice versa. जेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट आणि मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कन्झम्पशन मध्ये खूप डिफरन्स तयार होतो, तेव्हा तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लोकांना परस्यू करू शकता, लोकांना तयार करू शकता, अँड वाईस वर्सा. येत आहे लक्षात? डिफरन्स कमी झाला या दोघांमधला तर तुमची इन्व्हेस्टमेंट कोसळेल. इकॉनॉमी मधली इन्व्हेस्टमेंट कोसळली की आपोआपच एम्प्लॉयमेंट कमी होईल, एम्प्लॉयमेंट कमी झाली की पगार कमी होतील, पगार कमी झाले की तुमच्या हातातला पैसा कमी होईल, पैसा कमी झाला की
ऍग्रीगेट डिमांड कमी होईल. ऍग्रीगेट डिमांड कमी झाली की सप्लाय वाढेल, तुमचा इक्विलिब्रियम नष्ट होईल. येतंय लक्षात तुमच्या? सिन्स रेट ऑफ इंटरेस्ट RI इज स्टेबल इन अ शॉर्ट रन, एका छोट्या रन मध्ये सारखे सारखे बँकेचे दर बदलत नसतात, त्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट स्टेबल असतो आणि म्हणून MEC मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल विच इज अनस्टेबल, जी अनस्टेबल असते ती मेन डिटर्मिनंट ठरते इन्व्हेस्टमेंट फंक्शनचा. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट कशावर मेनली डिपेंड असते? मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल. येते लक्षात एवढी बडबड केल्यावरती? ओके, सो आता मग मार्जिनल एफिशियन्सी बद्दल आपल्याला जास्त समजून घेणं गरजेचं आहे. मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल डिस्प्लेज द एक्सपेक्टेड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट अ पर्टिक्युलर गिवन टाइम. तुम्ही जे इन्व्हेस्ट करता, तुम्ही जो पैसा सेव्हिंग न करता किंवा काय म्हणू खर्च न करता एखाद्या गोष्टी शेअर्समध्ये, बॉन्ड्समध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये, इतर कुठल्या नव्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करता, तेव्हा त्या इन्व्हेस्टमेंटवर किती रेट येऊ शकेल याविषयी तुमचा असलेला अंदाज, तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न मिळतील, तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंट मधून किती फायदा मिळेल याच्याविषयीचा अंदाज, दॅट इज कॉल्ड एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. येतंय लक्षात? आणि त्यालाच म्हणतो आपण MEC. तुमच्या लक्षात आलंय MEC म्हणजे काय? पीपल्स. कन्फ्युजन? झोपलायत तुम्ही? जागे आहात? सांगा मला पटकन. MEC म्हणजे काय असतं सांगा. बहिणींनो आणि भावांनो, तुम्ही खरंच झोपलायत की नाही? नाही. ओके, मला वाटतं तुम्हाला थोडंसं कठीण जात आहे आणि डोक्यावर नाही जायला लागलंय असा एक अंदाज आहे आपला माझा, कारण तुम्ही उत्तर देत नाही आहात. सो लेट्स वेट, लेट्स स्टॉप फॉर अ बिट. आपण हे सगळं का करतोय तुमच्या लक्षात येतंय रे? तुम्हाला या थिअरी का शिकायच्यात? पहिली गोष्ट, कारण तुम्हाला या थिअरीतून लक्षात येतं की पहिली गोष्ट तर या पेपरमध्ये या थिअरी विचारल्या जाऊ शकतात, आणि दुसरी गोष्ट ते तुम्हाला मार्क देणार आहे. तिसरी गोष्ट, या थिअरी तुम्हाला तुमच्या लाईफचे डिसिजन घ्यायला पण उपयोगी ठरतात. तुम्हाला लक्षात येतं तुम्ही तुमच्या घराचं स्वतःचं बजेटिंग करू शकता, तुमच्या घरासाठी स्वतःसाठी आणि तुमच्या आसपासच्या लोकांचं काहीतरी फायनान्शियल मॅनेजमेंट करू शकता, ज्या उद्योगांना आज समाजात खूप जास्त वाव आहे तुमचं करिअर घडवण्याच्या दृष्टीने. आणि हे जर लक्षात येत नसेल, हे थोडंसं असं जेव्हा डोक्यावरनं वर जायला लागतं, मला माहितीये, मला अगदी खात्री आहे तसं होतं, तेव्हा 1-2 मिनिटं पॉज घेणं खूप सोपं आहे. लेट्स नॉट थिंक अबाउट मार्जिनल एफिशियन्सी किंवा तत्सम काहीही. ओके, लेट्स नॉट थिंक अबाउट दॅट. आता आपण सिम्पली हे थिंक करू, किंवा आता आपण एवढंच थिंक करू की आपण जे ग्राफ बघितले होते त्यातून आपल्याला एक पॉइंट मिळाला ज्यात आपल्याला कळलं की समाजात एम्प्लॉयमेंट किती असेल, ती कमी असेल की जास्त असेल हा भाग वेगळा, पण एका सर्टन डिमांड असताना समाजात किती एम्प्लॉयमेंट असेल. मग मला सांगा, जेव्हा सरकार एखादी गोष्ट, एखादी योजना सुरू करतं, जशी की नरेगा, तुम्हाला माहितीये का रे नरेगा योजनाबद्दल? नरेगा योजना काय ते? मनरेगा कधी ऐकलं नाहीये तुम्ही? No, ma'am. ओके, सो जेव्हा तुम्ही मनरेगा किंवा अशा योजनांबद्दल ऐकता, तुम्हाला त्याचे छोटेसे आणि सिंपल डिटेल द्यायचा प्रयत्न करते. ओके, सो मनरेगा ही महात्मा गांधी नॅशनल नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट योजना असं आपण तिला म्हणूया. ओके, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट. सो गावातली लोक ज्यांचं मजुरीवर पोट असतं, बरोबर, जे लोक रोज कामाला जातात आणि तिथून मजुरी घेऊन येतात, त्या लोकांसाठी ही योजना बनवली गेली. पण काय असतं, दरवेळी छोट्या गावात किंवा एवढं मोठं काम नसतं की नाही, आणि मग त्यांना रोज मजुरी मिळते असं नाही, आणि मग त्यांना भुकेलं राहायला लागतं कारण त्यांना सिम्पली एम्प्लॉयमेंट मिळत नाही. सो सरकारने काय केलं, सरकारने ह्या सगळ्या रोज मजूर असणाऱ्या लोकांना, रोज मजुरीवर जाणाऱ्या लोकांना एक कार्ड दिलं, ज्याला एम्प्लॉयमेंट कार्ड म्हणू किंवा मनरेगाचं कार्ड म्हणू. ओके, आणि त्या कार्डने त्यांना असं सांगण्यात आलं की एकतर तुम्हाला 100 दिवस, 365 दिवसांपैकी 100 दिवसांचं काम मिळेल, आणि तुम्हाला डेफिनेटली काम मिळून त्याच्यावर एक डेफिनेट जे काही इन्कम असेल, तुमची वेज असेल, म्हणजे तुमची मजुरी असेल रोजची, ती मिळत जाईल.
इथपर्यंत लक्षात येतंय मी काय म्हणतेय? किंवा जर समजा असं काम जनरेट नाही झालं इकॉनॉमीमध्ये, तर तुम्हाला त्या 100 दिवसांचे, किमान 100 दिवसांचे पैसे सरकार देईल डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये. येतंय लक्षात? आणि म्हणून काय होईल, आपोआपच त्यांना एक फर्म 100 दिवसाचं काम किंवा 100 दिवसाचं इन्कम असं एक फर्म सिक्युरिटी राहील. त्यांना टेन्शन घ्यावं लागणार नाही. कदाचित इन्कम मिळत नाहीये म्हणून आत्महत्या करायला लागणार नाही. याला म्हणतात मनरेगा अशी योजना. आता मला सांगा की ऍक्च्युअल मध्ये कोणत्या प्रकारावर एम्प्लॉयमेंट जनरेट होतीये मार्केटमध्ये, जॉब जनरेट होत आहेत मार्केटमध्ये, किंवा कशा प्रकारे लोकांना नोकऱ्या मिळत आहेत किंवा मिळत नाहीयेत, हे सरकारला कसं कळेल? कसं कळत असेल तुमच्यापैकी? अगदी साधा प्रश्न आहे, बरोबर की नाही? मग सांगा मला, कसं कळत असेल सरकारला की आता इथे एम्प्लॉयमेंटची संधी आहे का, इथे नोकऱ्यांची संधी आहे का, इथे आहे की नाहीये? हे कसं कळत असेल सांगा मला. उत्तर द्या बरं का. आता मी शिकवणं थांबवलंय याचा अर्थ मी तुमच्याशी बोलायला तयार झालीये. पटापट उत्तर द्या. चुकीचं आणि बरोबर काही असत नाही. तुम्हाला काय वाटतं, सरकार कसं शोधत असेल हे? रिअली तुम्हाला नाही सांगता येत? येस जायद बोल. लेवल ऑफ इनकम. लेवल ऑफ इन्कमचा विचार करत असेल असं म्हणतोस तू, राईट? सो लेट मी टेल यू. Yes, ma'am. लेट मी टेल यू वन थिंग. या ज्या तुम्ही थिअरी शिकताय की नाही, जेव्हा मोठे मोठे लोक, लाईक आता असा विचार करा, जे सरकारसाठी इकॉनॉमिस्ट म्हणून काम करतायत, किंवा जे तुम्ही उद्या जाऊन काम करणार आहात, ओके, तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहात, तुम्ही इकॉनॉमिक्सचे स्टुडंट आहात, उद्या तुम्ही जाऊन हेच काम करणार आहात, तेव्हा जेव्हा तुम्ही तिथे जाऊन सरकारला मदत करायची असेल, तेव्हा कशाचा तरी जो आधार घ्यायला लागतो ना, तेव्हा तुम्ही या थिअरीचा आधार घेता. म्हणजे काय करता माहितीये का, तुम्ही असं म्हणतात, केन्स असं म्हणला होता की तुम्ही एका सर्टन पॉइंटवर तुम्हाला समाजात किती डिमांड आहे ते चेक करायला लागेल. ओके, कारण शॉर्ट रन मध्ये तुमचा सप्लाय कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे समाजात किती ऍक्च्युअल डिमांड आहे प्रत्येक गोष्टीला हे चेक करायला लागेल. आणि जेव्हा तुम्ही असं चेक कराल तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल की समाजातली डिमांड जेवढी असेल तेवढाच जर सप्लाय मी पुरवला समाजामध्ये, तर तुमची मार्केट डिमांड आणि मार्केट सप्लाय एका सर्टन पॉइंटला इक्वल होतील आणि सगळ्यांना तेवढ्या पॅच मधल्या लोकांना जॉब मिळेल, तेवढ्या लोकांना जॉब मिळेल. अर्थातच मला जर जॉब वाढवायचे असतील तर मला मार्केटमध्ये डिमांड वाढवायला लागेल, कारण आपण बघितलंय सप्लाय तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे मला डिमांड वाढवायला लागेल. मग डिमांड कशाने वाढेल, तर एकतर काय करायला लागेल, मला लोकांना पैसे द्यायला लागतील. मग काय सरकारी अधिकारी येऊन तुमच्या घरांमध्ये पैसे देतील, हे 200 रुपये 200 रुपये, असं नाही. म्हणजे असं तर करू शकत नाही, नवे पैसे छापू शकत नाही, कारण त्याच्यामुळे भाववाढ होते. मग अशावेळी काय करायला लागेल माहितीये का, सरकारला नवीन खर्च निर्माण करायला लागतील. उदाहरणार्थ नवीन प्रोजेक्ट काढायला लागतील, धरणं बांधणं, पूल बांधणं, आणि त्या योगे लोकांना नवीन नवीन नोकऱ्या द्यायला लागतील. एम्प्लॉयमेंट वाढली की नाही, आणि त्या नोकऱ्या दिल्यावरती त्याच मुलांना नाही, त्याच लोकांना पगार दिला जाईल, मजुरी दिली जाईल. त्यामुळे लोकांकडचं इन्कम वाढेल. इन्कम वाढल्यामुळे काय वाढेल, कन्झम्पशन वाढेल, आणि कन्झम्पशन वाढलं आणि ऑब्व्हियसली सेव्हिंग पण वाढेल, बरोबर आहे की नाही? आणि हे दोन गोष्टी वाढल्यामुळे आपोआपच तुमची इकॉनॉमी एका पुन्हा स्टेबल इक्विलिब्रियमला यायला लागेल, पण आता तो इक्विलिब्रियम वरचा असेल, लाईक हायर लेवलचा असेल. येत आहे तुमच्या लक्षात? म्हणजे थोडक्यातच तुमच्या इकॉनॉमीची प्रगती कशी होते किंवा कशी प्रगती होत नाही, हे सगळं आपण या थिअरीज मधून शिकतोय. दॅट इज सिम्पली व्हॉट आय वॉन्ट टू से. नुसतंच बसून शब्द नाही बघायचे. हा, डेफिनेटली आपण इकॉनॉमिक्स शिकतोय तर त्याच्यात थोडंसं आत जाऊन बघायला लागेल. खेळ तर नाहीये, बरोबर आहे की नाही? आपण काही आता असं नाही बघतो की काय असेल काहीतरी युगाच आपलं बोललं, कुकअप केल्या थिअरी, असं असू नाही शकत, बरोबर आहे की नाही? तुमच्या लक्षात येत आहे मी काय म्हणते ते? सो मला वाटतं आज तुम्हाला खरंच ओव्हरलोड झालाय. आज उद्या आपण पुन्हा इथेच जसं भेटणार आहोत, उद्यापासून इथूनच सुरुवात करूया. मी आता तुम्हाला तुमच्या अटेंडन्सची लिंक सेंड करते आणि देन वी विल स्टॉप अटेंडन्स लावल्यावरती.